तर मित्रांनो, आपण काल एक रील बनवली होती. त्यामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे ऍक्टिंग केलेली आहे आणि त्या रीलने जस्ट आत्ताच 13,000 व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत. त्याबद्दल आपण सर्वांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर आपल्या रीलचे क्रिएटर आपले गौरव शेठ सहाने, त्यांचं मत जाणून घेऊया. माझं सांगणं एकच आहे की हे कार्य जे आहे ते काल साधलेले हे माझ्यासाठी खूपच अवघड होतं. तर हा रील डायरेक्ट करताना, तो लिहिताना, त्याचा डान्स ठरवताना खूपच म्हणजे मोठे शर्थीचे प्रयत्न श्री हितेश शेट्टी यांनी केले होते. हितेश शेट्टी जो पडद्यामागचा खिलाडी जो होता आपला, तो देखील एकदम अद्भुत असं काम केलेलं आहे त्यांनी. तर त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू शकतो, चुंतनू. त्यांनी खूपच अद्भुत असं काम केलं आहे. तर त्यानंतर श्री स्वप्नीलजी बडे यांच्याबद्दल शब्द बोलावे तितके कमी आहेत, कारण यांना कंबर हलवायची का ढिरी हलवायची हेच कळलं. ह्या एका या स्टेपमुळे हा जो रील आहे हा खूपच व्हायरल झाला. कारण त्यांची जी ढिरी हलवायची ढिरी जी हलवायची पद्धत होती, सॉरी ढिरी नाही, मटका हलवण्याची जी पद्धत होती त्यांची ती एकदम वेगळी होती, जगावेगळी. तर ती एक माहिती कारण असू शकते ही रील व्हायरल होण्यामागे. त्यानंतर गिरीशने देखील खूपच अथांग असे प्रयत्न केलेले आहेत. कसं बघतंय तर गौरव शेठ, तुम्ही सर्वांबद्दल 4-5 वाक्य बोललात, पण जेव्हा गिरीशांची नाव आलं त्यांना टाटा बाय बाय गिरीश बद्दल 4-5 वाक्य बोलू शकता असं मला वाटतं. तरी 4-5 वाक्य इंटरव्ह्यू घेतात मारून हिरोकडून त्याचं वर्णन आणि कौतुक गौरवने भरभरून केलेलं आहे. जेव्हा ही जी रीलची संकल्पना गौरवने मांडली तेव्हा आम्हाला नटी भेटत नव्हती. नटीसाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. स्वतःच नटी होती, तुम्हाला जाणवलं नाही. मला नटी नटी नाही म्हणून दिलं, रुसलं होतं थोडं. तर आत्ताच आपण नटीकडून जाणून घेतलेले आहेत त्यांच्या भावना. नटी ही ज्यांनी त्यांचं पहिली नटी तू आहे, ज्यांनी पडद्यामागून सर्व भूमिका साकारली, यांच्याकडून आत्ताच आपण त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. तर पुढे आपण वळूयात आपले रीलचे हिरो, सुपरस्टार, पार्लरमध्ये एक हिरो म्हणून ओळख असलेली आमचे लाडके शेठ हितेश शेठ. तर त्यांचं मत जाणून घेऊया. जेव्हा गिरीश शेठने तुमच्या अंगावर उडी मारली क्षणाबद्दल तुम्ही थोडं काही वर्णन करू शकता? मी त्यामध्ये नट होतो, त्यामुळे जे नटीने उडी मारली मजा आली. ती उडी मारल्यानंतर आपण जो मेन परफॉर्म केला, ढेरे हलवायची मारली, तिथे आमच्या स्वप्नील बडे यांची जी ढेरे हलवायची पद्धत आहे, ढेरी म्हणा, टेरी म्हणा, सगळ्या गोष्टी, मटका हलवायची पद्धत आहे ती खूप खराब होती. अरे ढेरी रे ढेरी नाही, ढेरी टेरी दोन्ही. आता आपण आपले व्हिडिओ जे घेतायत आता गोपी शेठ त्यांच्याकडे वळूयात. त्याच्याकडे तर आपण जाणारच आहोत, पण ज्यांच्या उडीमुळं हा रील त्यांचं जाणून गेले महत्वाचं आहे. तर आपण जाऊयात. त्यांच्यावर चढणारे आपले लाडके प्रिय
छोटे असलेले ते वयाने जरी छोटे असले तरी धमाका मोठा आहे त्यांचा, त्यामुळे त्यांच्याकडे जाणून घेऊया काय रील बद्दल वाटते त्यांना. काय नाही नॉर्मल उडी मारली बसलो कमरेवर, उडी मारली आणि पटकन तरी कमरेवर जाऊन कमरेवर एक मोठी खास होती जाऊन मी गुतलो. मला अशी काही भीती आधी त्यांना अशी भीती वाटत होती ते चढता येईल का नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आल्यावर पकडलं गेलं त्यांना ते बेस्ट पूर्ण झाली. पण शूटिंगच्या दरम्यान असं निदर्शनास आलंय की तुमची कंबर लचकली होती, तुम्ही डायरेक्ट रील मधून आउट झाले होते काही काळासाठी, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? माझ्याबरोबर ते ऍक्च्युली काय आलं, आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि आमच्यात एक स्वप्नील बडे आहेत ना, जे इंटरव्ह्यू घेतात ना, हे असे इतक्या घाण पद्धतीने हलत होते, त्यांचं बघता बघता माझं स्वतःवरचं कंट्रोल सुटला आणि हसता हसता मी सटकलो. आपण लक्षात घेऊ शकतो तुमच्या बारीक असल्यामुळे मी सटकले असाल. नक्कीच तुम्ही मोठे झाल्यावर अशा घटना घडणार याची काळजी घेऊ. ओके. आणि आता आपले रील मेकिंगचे शेवटचे कंटेंट असलेले आणि गौरव शाने यांचे लाडके मेवणे साले, आणि त्यांनी अतिशय उत्तम असा अभिनय त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं जे स्मित हास्य जे ते हसतायत त्यावरतीच दुनिया फिदा होऊन 13,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले. त्यांच्याकडे जाणून घेऊयात. नमस्कार. काल जो व्हिडिओ व्हायरल झाला आपला, तो स्वप्नील शेट बडे यांच्यामुळे झाला. याला सर्वस्व कारण आहे स्वप्नील शेट बडे. त्यांचे जे डोळे हलवण्याची जी स्टाईल होती ना, ती अद्भुत होती, एकदम अद्भुत. ते त्याच्यासमोर सलमान खान सुद्धा फिक्का पडेल. आणि अजून कोण कॅटरीना ही त्याच्या समोर फिकी पडेल. तर आता यावर स्वप्नील शेट बडेच आपला इंटरव्ह्यू सांगते. सांग. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तर या रील मध्ये जे हलत डान्स स्टार परफॉर्मर आणि जे हलत परफॉर्मन्स देत होते, त्यांचे डोळे जे असे करून परफॉर्मन्स दिलेली ते स्वप्नील बडे. आपण त्यांची प्रतिक्रिया आता जाणून घेऊया. बोला. तर मित्रांनो, ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की माझे जे मित्र जे आहेत सर्वांनी अतिशय कठीण परिश्रम घेऊन हा जो रील बनवला आहे आणि जो व्हायरल झाला आहे, त्याला 13,000 प्लस व्ह्यू मिळाले, त्याच्याबद्दल आधी मी सर्वांचे अभिनंदन करतो. झाले असतील तरी तुम्ही समजून घ्यावे आणि अजून ते 13चे 20 प्लस कसे जातील याच्याकडे लक्ष द्यावे. तर पुढे काही रील्स येणार आहेत, त्याविषयी आपलं काय मत आहे? तर त्याबद्दल मी आमचे एक मित्र जे पंकज मते पाटील यांना सांगू इच्छितो. त्यांनी ट्रिप मिस केलेली आहे, त्यामुळे त्यांनी बऱ्याचशा मेमरी ह्या त्यांच्या आयुष्यातून डिलीट झालेल्या आहे. तर त्यांनी नक्कीच पुढच्या ट्रिपला बऱ्याचशा मेमरीजला मुतलेले तर त्यांनी पुढच्या ट्रिपला आपण कसं येऊ शकतो याच्यावर त्यांनी काम करणं खूप गरजेचं आहे. याशी मी देखील सहमत आहे. तर हितेशशी पुढे येणाऱ्या रील्स विषयी आपलं काय मत आहे? अतिशय सुंदर असं दिग्दर्शन आणि नृत्य आपल्या सगळ्या मित्रांद्वारे इथं होत आहे. तर स्वप्नील बडे यांनी त्यांची अजब शैलीत आपल्याला व्हायरल सगळ्या गोष्टी कराव्यात. शंतनूनी लेडीज सारखी, गिरीशनी लेडीज सारखी ऍक्टिंग करावी, त्याच्यातच आपलं बेस्ट आहे. तर हे फायनल आहे. जरी तुम्हाला काही ऍक्टर यात छोटे वाटत असेल तरी काय मोठे होऊन ते पुढे आयुष्यात अजून प्रगती करतील, अजून वेगवेगळ्या रील्स आपल्याला पाहायला भेटतील. मिल रहे हैं
अरे आहे ना. पूर्ण पूर्ण म्हण ना. म्हण एवढंच नाही, अरे एवढंच असतं इथे. पूर्ण म्हणून म्हणता येणारच नाही कोणाला. तुझं म्हण रे याला म्हणून एकट्याला म्हणून. लाडाचे शेट तुम्ही, गावाचे शेट तुम्ही, गावाचे शेट तुम्ही. अजून पुढे काय? मी तुमची लाडाची शेट आहे. मी तुमची लाडाची शेठाणी. जमलंय बरं का, जमलंय. आता काही टेन्शन नाही. घ्या आता गिरे म्हणचल.